आपल्याला नवीन टेस्ट ॲड करायची आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण डॅशबोर्डवरती जाऊ. इथे डॅशबोर्डवरती जायचं आहे. आधी मी साईटला लॉग इन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता डॅशबोर्डवरती क्लिक केलं आहे. डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वाटू क्विझेस म्हणून मिळेल. वाटू क्विझेसवरती जायचं आहे. वाटू क्विझेसवरती क्लिक करायचं आहे. वाटू क्विझेसमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला व्हेरियस क्विज जे आपण क्रिएट केलेले आहे दिसत आहे. जसं की इथं MST CET मॅथ्स 2 मॅथ सॅम्पल क्विज इथे दिसत आहे. तर ह्या ज्या क्विज आहे इथे तुम्हाला ऑलरेडी इथे काही दिलेले आहे, परंतु तुम्हाला नवीन क्विज जर करायची असेल, जसं की तुम्हाला आता क्लास 11साठी करायची आहे, तर तुम्ही इथे क्रिएट न्यू क्विजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे केल्यानंतर तुम्हाला इथे तो क्विजचं नाव विचारेल. इथे तुम्ही नाव देऊन द्या. सपोज मी आता 11th देऊन देतो याला. 11th क्लास क्विज 1 असं मी नाव देतो आणि डेट टाकायची असेल कुठल्या तारखेला तर ते तुम्ही समोर टाकू शकता. आता इथे काही प्रश्न दिलेले आहेत जे तुम्हाला टिक करून घ्यायचे. ऑटोमॅटिकली पब्लिक दिस क्यूज इन अ न्यू पोस्ट वन्स हिट सेव्ह बटन. तर हे ऑटोमॅटिकली पोस्टमध्ये होऊन जाईल. तुम्हाला पोस्टमध्ये वेगळं जाऊन काही त्याला करायची गरज राहणार नाही. तर ऑटोमॅटिकली ते पोस्टमध्ये चालली जाईल. नवीन पोस्ट तयार होऊन तुमची क्विज लाईव्ह होऊन जाईल. रँडमाइज क्वेश्चन करायचे असेल तुम्हाला तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. बरोबर, तुम्हाला रँडम क्वेश्चन करायचे असेल तर याला तुम्ही टिक करू शकता. फुल रँडम 0 क्वेश्चन्स फ्रॉम द क्विज. किती क्वेश्चन तुम्हाला रँडम करायचे आहे ते पण करू शकता. म्हणजे तो काय करेल, एक क्वेश्चन रिपीटेडली मागे पुढे तो प्रत्येक विद्यार्थ्याला विचारेल. रँडमाइज ॲन्सर करायचे आहे तर ॲन्सरचे जे ऑप्शन्स आहेत त्यालासुद्धा तो रँडम करेल, म्हणजे मागे पुढे करेल. म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन असेल तर 2 वर आणेल, 2 1 नंबरवर. शो ऑल क्वेश्चन ऑन सिंगल पेज. एकाच पेजवर पुरे प्रश्न दाखवायचे आहे का. प्रिव्हियस बटन दाखवायचं आहे तर शो करायचं. रिक्वायर युजर लॉग इन करायचं असेल तुम्हाला, लॉग इन थ्रूच करा. जे म्हणजे लॉग इन झालेले आहेत किंवा जे रजिस्टर आहे तर त्यांना तुम्ही टिक करून द्यायचं. मग तुमची कोणाला अलाव युजर्स टू सबमिट द क्विज विथ मल्टिपल टाईम्स. तर मल्टिपल टाईम्ससुद्धा तुम्ही त्यांना सबमिट करू शकता. किती टाईम्स तर 5 टाईम्स ते करू शकता, 50 टाईम करू शकता किंवा काहीच नाही झालं तर किती काही वेळा ते मल्टिपल टाईम करू शकतात. नोटिफाय मी वेन. जर तुम्हाला तसं नाही करायचं, एकच युजर करायचं तर इथे टिक नाही करायचं. मग नोटिफाय मी वेन समवन टेक्स द क्विज. मला गरज आहे का, तुम्हाला माहीत पडलं पाहिजे का म्हणजे साईटवरती, तर त्याला काही गरज नाही आपल्याला. सेंड ईमेल टू द क्विज टेकर. त्यांना ईमेल पाठवायची गरज आहे का, नाही. डू नॉट स्टोअर युजर ॲन्सर इन अ डेटाबेस. काही गरज नाही. डू नॉट डिस्प्ले क्वेश्चन नंबर्स. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टिक करू शकता. डू नॉट अलर्ट द युजर व्हेन स्किपिंग नॉन रिक्वायर्ड क्वेश्चन. हे फालतूचं आहे. सेव्ह सोर्स URL हे काही करायचं नाही. टोटल ऑफ 0 अटेम्प्ट ऑन धिस क्विज. 0 फॉर नो लिमिट. किती तुम्ही अलाऊ, टोटल 0 अटेम्प्ट्स. किती पण अटेम्प्ट तुम्हाला द्यायचे असेल 2 अटेम्प्ट करा, 3 अटेम्प्ट करू शकता. व्हॅल्यू ऑफ द सबमिट बटन. सबमिट बटनची व्हॅल्यू म्हटलेला काहीतरी. डिझाईन थीम डिफॉल्टच ठेवायची आहे. अँटी स्पॅम मेजर रिक्वायर्स क्वेश्चन बेस्ड कॅप्चा. कॅप्चा टाकायचं तर कॅप्चा टाकू शकता. यूज हनी पॉट फील्ड टाकू शकता. क्विज शेड्यूल द क्विज. इथं तुम्हाला जर हे शेड्यूल करायची आहे बा, आता आपल्याला ह्या वेळेला हे क्विज दिसली पाहिजे, तर इथे तुम्ही डायरेक्टली हिला शेड्यूल करू शकता. ज्या टाईमला तुम्हाला शेड्यूल करायचे तिथं तुम्ही करू शकता, किंवा नाही केलं तर मग तुम्हाला पोस्टमधून सुद्धा करता येईल. करेक्ट ॲन्सर डिस्प्ले. शो द करेक्ट ॲन्सर क्वेश्चन इमिजिएटली. म्हणजे जिथं प्रश्नाचं उत्तर दिल्याबरोबर त्याला खाली ते चूक आहे की बरोबर आहे ते त्याला दिसण्यासाठी ते तुम्ही टिक करू शकता. याची काही गरज नाही. नंतर मग इथं तुम्हाला या क्विज कशाबद्दल आहे याचं डिस्क्रिप्शन टाकू शकता. इथं तुम्हाला जे टाकायचं आहे 11 क्लास क्विज त्याची माहिती वगैरे तुम्ही टाकू शकता त्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे फायनल स्क्रीन ही अशी तुमची बनणार आहे. इथे काही व्हेरिएबल्स वगैरे याला काही हात लावायचा नाही, याला सेव्ह करून टाकायचं. आता बघा इथे ही सेव्ह झालेलं आहे. आता इथे ही आपली क्विज बनून सेव्ह झालेली आहे. आता ही जी क्विज आहे
हिचा नंबर आपल्याला मिळालेला आहे. ॲड धिस क्विज टू युअर ब्लॉग, इन्सर्ट द कोड वाटू4 असा हिचा हा कोड दिलेला आहे. हा इथूनच कॉपी करून घ्यायचा आहे. बरोबर, याला कॉपी करून ठेवून घ्यायचं. आता काय म्हणतात, नेक्स्ट स्टेप आपल्याला या क्विजमध्ये क्वेश्चन बनवायची. क्रिएट अ न्यू क्वेश्चन इथे दिसत आहे, इथे क्लिक करायचं. आता याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन ॲड करायचं. आता तुम्हाला क्वेश्चन जे ॲड करायचं आहे, जर एखादं तुमचं मॅथचं इक्वेशन आहे आणि ते जर तुम्हाला याच्यामध्ये टाईप करताना प्रॉब्लेम येत आहे, इथे सिम्बॉल्स दिलेले आहे. याच्यामध्ये बरेचसे मॅथ्सचे सिम्बॉल इथे आपल्याला दिसत आहे. लेस दॅन, ग्रेटर दॅन, इप्सॉलॉन, इंटिग्रेशन, लॅमडा, असे बरेचसे याच्यामध्ये सिम्बॉल मिळून जातात. जनरली जे मॅथमध्ये यूज होतात, समेशन आहे, इंटिग्रेशन आहे, एफ आहे, इथं फ्रॅक्शन वगैरे आहे, लेस दॅन, ग्रेटर दॅन आहेत. तर असे बरेचसे आहे, स्क्वेअर रूट आहे. परंतु एखादा सिम्बॉल जर मिळत नसेल याच्यातला किंवा टाईप करण्याचे होते असेल, तर तुम्ही ॲड मीडियामध्ये जा आणि इमेज म्हणून फोटो अपलोड करून टाका आधी. इथे ॲड मीडियावरती क्लिक करा. इथं आता तुम्हाला ड्रॉप फाईल्स टू अपलोड, आपण पेंटमध्ये जायचं, आपलं क्वेश्चन बनवून घ्यायचं, त्याला सेव्ह करून घ्यायचं आणि तिथून मग काय करायचं, इथे त्याला अपलोड करून घ्यायची. इथं करायची, इथे इमेज ती अपलोड करून घ्यायची. इथं अशी आली, इथून ती जी तुमची इमेज राहील पेंटमधली. आता हा क्वेश्चन आहे माझ्याजवळ तयारच आहे, मी ते अपलोड करून घेतो. आला हा क्वेश्चन, याला इन्सर्ट करतो पोस्टमध्ये. आला, हा तुमचा प्रश्न, हे त्याचे ऑप्शन्स. बरोबर, आता याचे ऑप्शन्सचे उत्तरं, जे उत्तर तुम्हाला ठेवायचे ए बी सी डी ते देऊ शकता तुम्ही. इथे ॲन्सर विल बी ए, इथं बी, इथं सी, इथं डी, असे तुम्ही देऊ शकता. आता इथं जर तुम्हाला जास्त काही टाईप करायचं असेल तर इथं ॲन्सरमध्ये रिच टेक्स्ट बॉक्स आहे. तुम्ही इथं रिच टेक्स्ट बॉक्स यूज करू शकता. की ॲन्सरमध्ये तुम्हाला जर वाटलं की मला इमेज लावायची आहे, ते ॲड मीडिया करू शकता. तर अशा टाईपनं तुम्ही याच्यामध्ये एक फुल फ्लेज तुमची क्विज बनवू शकता. तर हा झाला आपला पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं उत्तर टिक करायचं राहिलं आपलं करेक्टचं. आता असं काही सुटलं तर मग त्याला एडिट करून घ्यायचं परत. आता आला पहिला क्वेश्चन आपला, तर आता या क्वेश्चनला आपण एडिट करू. इथून क्लिक करायचं, इथे याला डिलीट करता येत त्याला, किंवा इकडे या साईडला घेतलं की त्याला इथून एडिट करता येतं. तर मी एडिटवर क्लिक केलं. आता याच्यातलं बरोबर कोणतं ठेवायचं आपल्याला, जे तुम्हाला तुमचे ॲन्सर असेल ते तुम्ही निवडून घ्या. मी इथे विसरलो होतो, तर बघा इथे खाली यायचं, इथे याला करेक्ट करून टाकू. पॉईंट द्यायचे असेल तर देऊ शकता तुम्ही, मार्क 2 मार्क 4 मार्क जे द्यायचे असेल तुम्हाला. सेव्ह करून टाकू याला. ठीक आहे, आता हे क्वेश्चन मी तुम्हाला ॲड करून दाखवलेला आहे. आता ही क्विज आपल्याला काय करायची आहे, आता ही आपली क्विज बनलेली आहे. असे तुम्ही कितीही प्रश्न याच्यामध्ये टाकू शकता. आता आपण काय करू, आपल्याला ही जी क्विज आहे ही आपल्याला लाईव्ह करायची आहे. इथे वाटू4 कॉपीमध्ये जाऊ आणि इथे पोस्टमध्ये बघून घ्या ऑलरेडी आली आहे का. ऑल पोस्ट आपण, हे बघा आलेली आहे ऑलरेडी आणि पब्लिशसुद्धा झालेली. तुम्हाला काहीच करायचं काम नाही. बरोबर, आपण कारण तिथे टिक केलं होतं. तर बघा इथे आता व्ह्यू केलं की येऊन जाईल. जर तुम्हाला पोस्ट करायची असेल तर क्रिएट पोस्ट करायची आणि तिथं जे कोड टाकून पोस्ट करून द्यायची. तुम्ही शेड्यूल कराल तर शेड्यूलमध्ये तितक्या वाजता ती चालली जाईल, तिथूनच करून द्यायचं शेड्यूल. आला क्वेश्चन, याचा आपण ॲन्सर दिलंच आहे इथे. तर हे बा रॅन्डम आलेलं आहे की ऑप्शन. मी याचं सी दिलं होतं वाटतं उत्तर, सबमिट बी उत्तर दिलं होतं. ते अशा पद्धतीने येऊन जातं. समजलं, अशा पद्धतीने तुम्ही सिम्पली या तुमच्या मॅथ्सचे जे आहे बनवू शकता. अजून तुम्हाला असं वाटत असेल की माझे जे साईनवाले युजर आहे तेच फक्त या क्विजला बघायला पाहिजे. दुसऱ्या बोर्डवरती आल्यानंतर इथे सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर इथे जनरलमध्ये नाही, एनी वन कॅन रजिस्टर. ओके, याला सेव्ह केलं नसेल आपण मग कशी.
आणि तिकडं दाखवत नव्हतं ते. हां, आता आला इथं रजिस्टर. आता रजिस्टरवर इथे क्लिक करायचं आहे. आता तुमचा जोही असेल यूजर, त्याचं इथं यूजर नेम टाकून देऊ. त्याचा ईमेल आय डी AA@gmail.com. कन्फर्मेशन ईमेल येईल, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचंच टाकावं लागेल. माझं त्याच्या होणार नाही, कन्फर्म करावं लागेल. इथं नाव टाकून देतो, रजिस्टर. रजिस्टर हे टाकला मी दुसरा ईमेल आय डी. झाला माझा रजिस्ट्रेशन कंप्लीट. प्लीज चेक युअर ईमेल अँड व्हिजिट द लॉग इन पेज. आता इथे यायचं आहे. माझं जीमेल ओपन करतो मी, त्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. म्हणजे जो विद्यार्थी असेल त्याला ते रजिस्टर करून घ्यायचं आहे. म्हणजे ते वन टाईम तुम्ही ओपन करू शकता या दिवसासाठी. आज करून घ्या तुम्ही सर्वजण रजिस्ट्रेशन. तर मग विद्यार्थ्यांना हे सांगून द्यायचं की असं प्रोसिजर आहे, दाखवून द्यायचं. तुमच्या जीमेलवर जाऊन व्हेरीफाय करून टाका. जीमेल आय डी टाकून द्या, तुमचं युजर आय डी टाकून द्या. आणि लक्षात ठेवा, ते सेव्ह करून ठेवून द्या. तर अशा पद्धतीनं सर तुम्ही हे करू शकता. आता तर बघा इथे जीमेलवर आलं असेल. स्पॅममध्ये गेला का? हे बघा इथे स्पॅममध्ये गेला. अजमेर अकॅडमी लॉग इन डिटेल्स. असे प्रत्येक विद्यार्थ्याला येतील लॉग इन डिटेल्स. हे बघा युजर नेम आला आहे. सेट युअर पासवर्ड, फॉलोविंग ॲड्रेस. ही लिंक कॉपी करून घ्यायची आहे. हिला ओपन इन न्यू टॅब करायचं आहे. इथं नवीन पासवर्ड टाकून द्यायचा. झालं. आणि रिसेट लॉग इन. आता इथे टाकला मी युजर नेम. विद्यार्थ्याला मला रिमेंबर करून घ्यायचं याला. झालं आहे लॉग इन. आता ते आपली जी लिंक होती आता अजमेर अकॅडमी,
इथं फक्त त्याला इतकंच दिसेल, बाकी काही दिसणार नाही. 11 क्लासची क्वीज आलेली आहे म्हणून. आता इथे इथूनही दिसतं त्याला 11 क्लास. हे विद्यार्थ्याचा लॉग इन झाला. मी एक टेम्पररी बनवून दाखवला. हे बघा, आता तो देऊ शकते पेपर. आधी तो देऊ शकत नव्हता, आता हे ओपन झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही रजिस्टर करू शकता काही. परंतु एक लक्षात ठेवा की हे तुम्हाला परमनंट ओपन नाही करायची आहे. तुम्हाला फक्त ही काही दिवसासाठी ठेवा. 1-2 दिवस सर्व विद्यार्थ्यांना याच्यामध्ये रजिस्टर करून घ्या आणि नंतर मग परत आपलं जनरल सेटिंगमध्ये येऊन जी इथं आपण याला ऑल सबस्क्रायबर केलेलं आहे ते काढून टाकायचं. नाहीतर मग याच्यावरती अटॅकसुद्धा होऊ शकतो. रोबोट याच्यावरती रजिस्टर करून हे एनिवन काढून टाकायचं आहे आणि परत मग याला सेव्ह करून द्यायचं आहे. मग कोणी तुम्हाला लॉग इन याला करू शकणार नाही, जेवढे तुमचे विद्यार्थी आहेत तेवढेच. तरी तुमच्या लक्षात आलं असेल. तरी काही प्रॉब्लेम असेल तर 1-2 वेळा व्हिडिओ बघून घ्या. आणि माझं जे आहे इथे हा व्हिडिओ मी क्लोज करतो. धन्यवाद.